कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरि ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरनाथ भगवान की जय। भद्रनाथ महाराज की जय। विनायकं नौमि शास्त्री नाम विश्रुतं येषां सान्निध्यात् सेवा मुक्ता भवन्ति साक्षरेव विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं वन्दे गुरुगन्धविमुक्तये यङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तन्नमामि वेदान्तविदाम्बरेशम् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र हे नामदो ज्ञानराजा सुपात्र तया कविता महापुण्यराशि नमस्कार माझा गुरु ज्ञानेश्वरासे वंदे सांगदिनाथं विकसितरति तच्छाक्रमचन्द्रनाथं गोरक्षं तस्य गहिनीमपि च तं श्रीनिवृत्तिं ततोऽस्य ज्ञानेशञ्चाकृताख्यं वेदिमूढमणिं रामचन्द्रं हरिंश्च तस्मात् सद्वन्द्यनारायणमतमियुतं नायकं दत्तं भुजं साखरेव नामहि शान्तकुलेव दारं च दादा तेन कीर्तनीत प्रवचने आत्मभिन्न सकलामृषाकृतं तस्य छात्रो रङ्गनाथो महात्मा मायावादोऽध्यापने कीर्तने स्पष्टवक्ता ब्रह्मचारी विरक्ता तस्मै गुरवे दण्डवन्मे प्रणामः ब्रह्मज्ञानैकनिष्ठं गुरुचरणयोपास्यतः प्राप्तवीर्यं श्रीज्ञानेशावतारं जगति सुहृदं रङ्गनाथेति नाम्ना नेतारं ब्रह्मविद्यां जगति सकलेषां करितां प्रसारं स्वीयावाण्या वरिष्ठं सकलगुरुजनेन नम्यन्ता सदा स्वाहा। ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्ति भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तदा अनंत कोटि ब्रह्मांड नायक श्री रुक्मिणी पांडुरंग कृपेने भगवान रुक्मिणी पांडुरंग कृपेने आणि ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली संत श्रेष्ठ कैवल्य ज्ञान चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज आणि माझे श्रीगुरुत्रय श्री रंगनाथ महाराज परभणीकर शंकर महाराज सुंदरकर जुन्ना महाराज देवळकर यांच्या कृपेने आज नित्य ज्येष्ठ चतुर्दशी दिनांक 28 मे गुरुवार गुरुपुरुषामृत योगावर माऊलीने योगीराज श्री चांगदेव महाराज 65 वेळा ज्ञानामृताचे पान करविले आणि तेच ज्ञानामृताचे पान आज 5 दिवस पर्यंत प्रतिदिन सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये भक्त भाविक विद्वान संत महंत विद्वजन स्तोत्रवंदना करण्यास मिळणार आहे। हे महत् भाग्य आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनाकरता आमचे हरिभक्त परायण औरंगाबाद निवासी आदरणीय श्री प्रमोद कुमार कुमावत साहेब आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ हे आहे। त्यांचे नाव प्रमोद आहे। शास्त्रामध्ये 3 सांगितले आहेत, मोद, प्रिय, मोद आणि प्रमोद। त्याचे लक्षण आहे अनुकूल वस्तू दर्शन झालं की त्याला प्रिय वाटतं, आपल्याला प्रिय म्हणावं त्याला, आणि ती अनुकूल वस्तू आपल्याला प्राप्त झाली की त्याला मोद म्हणावं आणि त्याचा अनुकूल सुद्धा भोग झाला की त्याला प्रमोद म्हणतो। अर्थात प्रमोद शब्दाचा अर्थ प्रकर्षण मोद म्हणजे आनंद घेणे। नावच खूप छान त्यांचं आहे, प्रमोद साहेब कुमावत, मग त्यांचं आडनाव आहे, प्रमोद त्यांचं नाव आहे। आनंदमूर्ती असून सगळ्यांना मला आनंद वाटण्याकरता त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। हा कार्यक्रम खरोखरच ज्याने आयोजित केला आणि त्याला सहकार्य आमचे चिरंजीव मनमोहन भूत यांनी दिली आहे। फेसबुक ही विज्ञानाची प्रगती आहे, त्यांच्या माध्यमातून आज हे प्रवचन आपल्याकडे पोहोचत आहे। तेव्हा आमच्या मुलाचे नाव मनमोहन याचा अर्थ सगळ्या जगांचे मन मोहित करणारा। त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आज प्रवचन करण्याकरता मला संधी मिळाली आहे।
आमचं अहोभाग्य आहे. श्रोत्याचे भाग्य तर भक्ताचे पण भाग्य आहे. यापूर्वी 12 मार्च ते 20 मार्च पर्यंत माझा कार्यक्रम भिवंडीला चांगलं वाचके सांगण्याकरता होता. तिथे मी जाऊन कार्यक्रम केली. 21 तारखेला तिथे लॉकडाऊन झालं, बंद झालं. तेव्हापासून मी बंद खोलीमध्ये बसलो आहे. आता बंद करतो, प्रवचन करतो आहे. पारायण केली गाथेची, ज्ञानेश्वरीची, भागवताची, पण मात्र प्रवचनाची संधी आजच फक्त आली आहे. गुरुपुरुषामृत योग आहे आणि या गुरुपुरुषामृतावर तुम्हा सर्व श्रोत्यांना आनंद घेण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला जो आनंदाचा ज्ञानाचा वर्षाव केला तोच तुम्हाला माझा आज भोगण्याकरता मिळतोय. भाग्य आहे. खरोखरच ज्ञानेश्वर महाराजांना हे सर्व श्रेष्ठ असल्यामुळे जास्त बोलावं वाटत नाही. तुम्ही बघा, नाथांची ग्रंथसंपदा खूप आहे, पण त्याच मनाने माऊलीचे मात्र ग्रंथसंपदा फार थोडी आहे. आणि ते सुद्धा त्याने फार वेगळ्या माध्यमातून त्याने ते सगळ्यापर्यंत ते ज्ञान पोहोचवलं आहे. सांगतो आपल्याला ऐका. पहिला प्रसंग, शुद्धीपत्र आणण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना पैठणला पाठवण्यात आलं. ते स्वतः गेले. ते सगळे पैठणचे कर्मप्रमाण असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी आपली वाणी बंद ठेवली आणि रेड्याची वाणी उघडली. त्याची बंद वाणी होती, त्याची वाणी उघडली आणि त्या वाणीतून काय बोललं? वेद बोलवलं. ते तिथे आश्चर्यच आहे. ज्ञानेश्वर महाराज एक यजुर्वेदी, नाही ऋग्वेदी, यजुर्वेदी, आणि तिथले कर्मप्रमाण होते ऋग्वेदी. रेड्याच्या मुखाने ऋग्वेदच बोलवला, कारण त्यांना तोच वेद अवगत होता. ज्ञानेश्वर महाराजांना 4 वेद माहिती होते. प्रश्नच काय होता? त्यांच्यापासून प्रगट झाले होते. आणि विशेष असा की रेडा जेव्हा वेद बोलतोय पैठणला, तेव्हा त्याने आपल्या बुद्ध्या शुद्ध करून घेतल्या वेदाच्या. अजूनचा पैठणमध्ये पूर्ती आहे, मी पाहून आलोय. मनोहर गोसावी यांची एक पूर्ती आहे. त्याच्या पुस्तकात माहिक मुखा शुद्धीकरण असं लिहिलं. त्याच्यामध्ये सांगण्यात तात्पर्य, ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मठाशी बोलले नाही, पैठणच्या कर्माचे का शब्द सुद्धा बोलले नाही. काय बोलायचं त्यांना? ते म्हणत अधिकारीच नाहीत ते. दुसरा प्रसंग नेवाशाला, तिथे गीतेवरती टीका लिहिण्याचा प्रसंग आला. ते स्वतः लिहिलंच नाही, मृत सच्चिदानंद बाबांना जिवंत करून त्यांच्यामध्ये लिहून घेतला. कधी प्रवचन केलं असं काही कुठे ऐकणं माझ्या तर आलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्ही करतो ज्ञानेश्वरीचे प्रवचन. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र फक्त गीतेवरती टीका लिहिण्यास सांगितली. सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली. सच्चिदानंद बाबांनी लेखक उदा सांगण्याचा प्रसंग नाही आला. त्याच्या पुढे तिसरा प्रसंग, चांगलं महाराज. त्यांना सुद्धा असं समोक्ष प्रत्यक्ष संवाद केला आहे असं कुठंच नाही. फक्त कोरा पत्र त्यांनी पाठवलं, त्याच्यावर 65 वॅल्यू पाठवलं. त्याला कळत असेल तर बघ नाही. आणि खरंच एवढे सिद्धराज योगीराज सगळे त्यांना 4 वेळ 6 शास्त्र 18 पुराण 64 कला मंत्रतंत्र सगळे अवगत असूनही ज्ञानेश्वराचं पत्र त्यांना पाठवून कळलं नाही. आश्चर्य आहे. आणि जेव्हा ते शरण आले तेव्हा माऊलींना सांगितलं, मला हे तुम्ही पत्र लिहून पाठवलं, या पत्राचा मला मजकूर काहीही कळला नाही, मला समजावून सांगा. तरी ज्ञानराय म्हणले, मी कशाला सांगतो, माझी मुक्ता सांगेल. मुक्ताबाईकडे सोपून दिलं. म्हणजे याचा अर्थ योगी पुरुषाशी ज्ञानाची वय तयार नाही. मग ते बोलले कुणाशी? फक्त निवृत्तीनाथांशी. त्यांचे ते श्रीगुरु त्यांच्याकडे आपला अनुभव सांगून दाखवतो. अमृतानुभव ग्रंथ आहे. काय श्रेष्ठाचे महत्व महाराज. श्रेष्ठ माणसं बोलत नाही आणि बोलत ते फार महत्वपूर्ण बोलतात. उदाहरण आपल्याला व्यवहारातला सापडतं. वकील तर पुस्तक बोलतो कोर्टामध्ये, पण बॅरिस्टर बोलत नाही. बॅरिस्टरचा एक शब्द लाख पण मोलाचा असतो, पण फाशी सोडवतो. महत्वाचं बोलायचं आणि थोडक्यात बोलायचं हे ज्ञानोबांकडे शिकायचं. तेव्हा
चांगदेव 65 ओव्या, अर्थात खरं अर्थानं हे गृहार्थ नाव आहे, पण खऱ्या अर्थाने ज्ञानदेवाचे चांगदेवाचे बोधपत्र हे खरं नाव असलं पाहिजे. स्वतः आपल्या अक्षराने ज्ञानोबांनी लेखणी लिहिलं, ते कसे अक्षर असतील माऊलीचे लिहिले, मला फार मोठी त्याची आकांक्षा आहे. सापडत नाही मला पत्र, मी शोध करतो आहे. अक्षर कशी असतील माऊलींची, ज्या चांगदेवाच्या कोऱ्या पत्रावरती अक्षर मोठी आहेत. या 65ची पार्श्वभूमी मला सांगावी लागणार आहे. अमृतानुभव, स्वतःचा अनुभव गुरुपुढे सांगून दाखवला. तो स्वतंत्र आहे, उच्च प्रतीचा अनुभव आहे आणि गुरुपुढे सांगितला आहे. त्यामध्ये कोणती प्रक्रिया नाही, मुमुक्षुला समजूत झालीच नाही, काहीच नाही. फक्त आपला अनुभव काय तो गुरुपुढे त्याने विचारला म्हणून सांगायचा आहे. भाषाही उच्च आहे, अनुभव उच्च आहे आणि सांगणारे ज्ञानोबाचा उच्च आहेत. त्यामुळे तो वेगळा समसमायोग अमृतानुभव ग्रंथाचा आहे. सध्या तो प्रसंग नाहीये, पण आपल्या स्वतःच्या ब्रह्मानुभवावर चांगदेव महाराजांना आणायचं म्हणून पत्रातल्या अक्षराची रचना ज्ञानोबांनी फार उत्कृष्ट केली आहे. त्याचा विचार अल्पमतीने जसा घडणार आहे. चांगदेव 65 हा ग्रंथ घागर में सागर आहे. दिसायला लहान पण असायला महान. चांगदेव महाराज जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहिण्याकरता बसली, तेव्हा त्यांना पंचायत पडली, तीर्थरूप लिहावं का चिरंजीव लिहावं. पत्राची सुरुवात अशी होत होती. आता बहुतेक पत्र बंद झाले, टपाल खाता आता बंदच पडले, त्यातून मोबाईल झाले. पण ज्या वेळेला पत्र लिहित होते त्याची अशी पद्धत होती, चिरंजीव किंवा तीर्थरूप लिहिल्याशिवाय पत्राची सुरुवात व्हायची नाही. त्याप्रमाणे चांगदेव महाराज पत्र लिहिण्याकरता बसतात, पण त्यांना सुचत नाही. तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहे, चिरंजीव लिहावं तर अधिकाराने मोठे आहेत. तिन्ही देव जैसे प्रवृत्तीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाश केले. त्या चिरंजीव कोणत्या शब्दाने लिहावं. बरं, तीर्थरूप लिहिण्याकरता अधिकाराने वयाने ते लहान आहेत. मी 1400 वर्षाचा, ते 14 वर्षाचे नाही. शेवटी कोरच पत्र पाठवून दिलं आणि ते कोरं पत्र जेव्हा निवृत्तीनाथांच्या हातात त्या शिष्याने आणून दिलं आणि सांगितलं, चांगदेव महाराजांनी हा पत्र तुम्हाला पाठवलं आहे. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात दिलं, सांगितलं की वाचा ज्ञानोबाला काय अर्थ लिहिला आहे. ज्ञानोबाने कोरा पत्र अर्थ आहे, त्याचं काही लिहिलंच नाही तर काय वाचा. अशी कथा ऐकली आम्ही दोन ठिकाणी. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबाच्या हातात दिल्यानंतर ज्ञानोबाने सोपान काकाच्या हातात दिलं, सोपान काकाने मुक्तावळीच्या हातात दिलं, मुक्तावळी म्हणजे ठणकावं. गेला 1400 रुपये कोर्टात राहिला. लवंगी मिरची म्हणजे मुक्तावळी कधी मला घेणार नाही. सांगण्यात तात्पर्य हे चांगदेव 65 म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला बोलत असे 3 पत्र, 4 पत्र करा. ब्रह्मलिखित पत्र रामायणामध्ये आहे. अर्थात ब्रह्मदेवाने स्वतः लंकेमध्ये माणसांनी ज्या काही लीला केल्या, पराक्रम केले, ते लिहून दाखवले. लक्ष्मणाने वाचलं आणि प्रोग्राम त्यांनी ऐकले. की ब्रह्मलिखित पत्र रामायणामध्ये आहे. एक पत्र. दुसरं पत्र रुक्मिणी मातेने भगवान श्रीरामांना जारी केलं. सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हाताने 7 प्रश्न 7 श्लोकाची पत्रिका लिहून पाठवली. ते प्रेमपत्र. तिसरे पत्र आहे लक्ष्मणाने तुळशीदास महाराजांना पत्र लिहिलेले आहे. विनय पत्रिका तुळशी रामायणामध्ये. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला लिहून पाठवले आहे बोधपत्र. आता त्यात उत्कृष्ट बोध चांगदेवाला लिहिलं आहे. आणि तो हे पत्र म्हणजे आता कोणाचे पण पत्र येतात, लिहितात, पण ते पत्राचं महसूल आता लिहून देतात, त्याला काही मूल्य राहत नाही. पण हे पत्र मात्र असं नाही, जे किती विचार करणे संपणार नाही असं हे पत्र आहे. हे संग्रहित करून त्या पुन्हा पुन्हा चिंतन करावं असं हे पत्र आहे, बोधपत्र. ज्ञानेश्वर महाराज सारखे लिहिणार
स्वतः प्रत्यक्ष आपल्या हाताने लिहिलं समाधीपर्यंत समाधी साधली आहे असा योगी पुरुष किंवा ज्यांना सगुण साक्षात्कार आहे असा भगवत भक्त त्याला वेदांतशास्त्र ऐकण्याचा अधिकार असे गुरुजी सांगायचे. सांगण्यात तात्पर्य असं महत्वपूर्ण हे पत्र आहे म्हणतात. या पत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना 2 गोष्टी सांगायच्या आहेत. चांगदेव महाराजांनी समाधीमध्ये जगाचा लय केला पण बाज माहीत नाही आणि सगळ्या अनात्म्यातून आत्मा योगी पुरुषाने वेगळा काढला आहे. अनात्म्याला आत्मा समजत नाही योगी पुरुष, पण तरी आत्मा ब्रह्म आहे याचा अभेद निश्चय नाही. इथेच ते कच्चे राहिले. योगी पुरुष कच्चा राहतो, लक्षात घ्या आपण कोण. असे 4 महत्वाचे आपल्यापुढे मांडता आहे का. कर्मकांडामध्ये मंडन मिश्र पहिला क्रमांक जैमिनीचे शिष्य आहेत त्या, आणि कर्मानेच मोक्ष होतो हा जैमिनीचा सिद्धांत आहे. त्याप्रमाणे मंडन मिश्राने सगळ्या जगामध्ये कर्माने मोक्ष होतो असा प्रकार केला. आद्यगुरु शंकराचार्य अवतार घेऊन अवतरित होऊन त्यांना पराजित करावं लागलं आणि ज्ञान मोक्षाची करून दाखवलं. माहिष्मती नगरीमध्ये त्यांचं राहणं काय, त्यांचा मोठा अधिकार होता. त्यांच्या दारावर पिंजऱ्यामध्ये राहून महिना होते. ते सुद्धा वेद स्वतः प्रमाण का पत्र पण असा विचार करतो. ओळख करून दिली आहे आद्यगुरु शंकराचार्यांना. नदीवरती काही बाया होत होत्या. आद्यगुरु शंकराचार्य माहिष्मती नगरीला गेले तेव्हा तिथे विचारलं मंडळ विश्वासागर कोणता आहे. त्याने सांगितलं ज्या घराच्या दारावर 2 महिना आणि राहू स्वतः प्रमाण केले का पत्राचा सन्मान करतात ते घर मंडळ विश्वास आहे. स्वतः प्रमाण आणि कर्त प्रमाण विरांगणा यत्र गेले मंडळमध्ये वगैरे पुष्कळ आहे. तेव्हा कर्मकांडामध्ये निष्णात असणारे मंडन मिश्र काही मला संन्यास देतात ते वार्तिका सुरेश्वराचार्य आहे. भक्तीमध्ये प्राधान्य असणारे नामदेव महाराज आपल्या सर्वांना ज्ञात आहे. नामदेवा ती बुध करा नव्हे नाम्या सगळे जेवी नवे संकोचे. तेवढी भक्ती नामदेव महाराजांची सर्वश्रेष्ठ पराकृतीची. सगळे व्यवहार भगवंताशी. आपल्याला स्वप्न सुद्धा देव येत नाही महाराज. कोणत्या दिवशी आम्ही हरिभक्तपणा म्हणून आम्हाला करत नाही. कसली हरिभक्ती करायची. पण ते सुद्धा गोरखनाथांच्या सभेमध्ये कच्चे ठरले आणि विसोबा खिचराकडे अभिनामाचा जावं लागला. म्हणजे सगुण साक्षात्कार भक्तीचा कच्चा राहतो. एवढंच नव्हे तर चांगदेव महाराज तापी काठावरचे 1400 वर्ष घनघोर तपश्चर्या करतात. सगळ्या विद्या अभ्यास अवगत करतात. पण ते कच्चे राहिले आणि म्हणून आयुष्यामध्ये चांगलं देव उपजत ज्ञानी हे वर्म जाणून आयुष्यामध्ये चांगलं देव. आता चांगदेव महाराज हे ज्ञानपणांना शरणागत होतात. त्यांचे डोळे दुखून गेले. चालवली जड भिंती घडली चांगली ती भ्रांती म्हटलं आहे. त्यांना भ्रम होता की योगानेच आपल्याला मोक्ष होणार आहे. ती भ्रांती त्यांची काढली. ते सांगायचे चांगदेव महाराजांना भिंत चालणं आधी डोळे दिपवले खाली पाडलं पालचं पाडलं आणि नंतर पासाची ज्ञानामृत पाजलं असं तुम्ही सांगायचे. नाही तर तो काय ऐकत होते माझे योगी ऐकत नाही. पण असं आश्चर्य आहे मला 2 गोष्टीचं. एक तर योगी पुरुष सगळ्याला ऐकवतो पण ऐकत नाही. आणि दुसरी गोष्ट ते सुद्धा ऐकतो केव्हा ऐकतो सिद्धाई दाखवली अगोदर रेडा बोला भिंत चालली. रेडा बोलून पैठणला करोड ब्राह्मणांचा गृहपरिहार केला आणि चांगदेव महाराजांना त्याच्यापेक्षा पुढचा प्रयोग जड भिंत सांगून चांगदेव महाराजांचे डोळे दिपवले अगोदर. नाहीतर चांगदेव महाराजांनी काय ऐकली असती पासाची. आणि रेडावर भिंत जाणून ह्या गोष्टी योगाच्या अष्टमहास्थितीत बसत नाही. ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ईश्वराची आहे आणि भगवत अवतार ईश्वर अवतार ज्ञानेश्वर महाराज आहे म्हणून त्यांना शक्य झालं. आणि ते एकदाच फक्त प्रसंग त्यांच्याकरताच केला होता. तीर्थयात्रेला गेले तेव्हा मात्र भिंतीवर बसून गेले नाही. काही चालत नाही. फक्त भिंत जाण्याचा प्रयोग चांगल्या करताच एकदा केला
रेडापर्यंत प्रयत्न एकदाच केला. पैठणला त्या ब्राह्मणाचा गर्व परिहार करण्याकरता सांगण्यात तात्पर्य खरोखर ज्ञानराजांचा अधिकार पण काय सांगू शकतो. येथे मूर्ख जरी झाला अनेक संत कृपाजी करतो. आमचं भाग्य चांगलं की मला 3 गुरु लाभले. चौरी जगन्नाथ महाराज, शंकर महाराज आणि पुंडा महाराज. त्यांच्या कृपेनेच मी हे काहीतरी चिंतन करून आपल्या पुढे आता सांगू शकतो आहे ना. नाहीतर कुठे ज्ञानोबर आहे त्यांचा उपदेश ऐकणारे सांगदेव महाराज काय आपण कोणत्या पदात बसतो सांगा. कुठे बसू शकत नाही. पण त्यांची कृपा मात्र जरूर आहे. अपार माते आहे ज्ञानदेव. ज्ञानरायण भाषे बोलायचं तर आई सेजे आगाध जेथे वेडावती वेद ते अल्पमितीने काय होईल. परियत असे का हरू त्यांनी बोलले सदरू सांगू श्री ज्ञानदेव म्हणे. एरवी जरी मी मूर्खू जरी झाला अविवेक कुठे संत कृपाजी पोचवतो असे. मूर्ख शब्द आमच्या हातात असून तो त्याने वापरून टाकला नाही. काय म्हणा काय नाही, काही कळत नाही मला. तेव्हा न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे मग ते विलमित असेल. आता देव अवधान तुम्ही बोलू आणि बोलेन जसे चेष्टेपर्यंत तसेच आम्ही अनुभव साधून देतो. या फुलेपणे अनुग्रहित सर्वभावीचे सांगण्यात तात्पर्य असा हा चांगला 65 ग्रंथ जास्त परिहार जास्त प्रास्ताविक न करता आता ग्रंथाला सुरुवात करतो. कारण 5 दिवसामध्ये मला स्वस्ती श्री वटेषु जलकोण वेगळा भाजू दावी विराजू प्रगटला तरी पहिली ओळी आहे. जसं चांगदेव महाराजांना पत्र लिहिताना अडचण झाली, चिरंजीवला हवं तीर्थ द्यावं, तशी अडचण ज्ञान समाजाला झाली नाही. त्यांनी पहिला शब्द स्वस्ती ठेवला. पत्राच्या आरंभी स्वस्ती शब्द कल्याण या अर्थामध्ये आहे. कल्याण म्हणजे मुंबईजवळ तुमच्या ऐकले नाही. अंतिम हित मोक्ष ज्याला म्हणतात. चांगदेवाचं हितचिंतन केलंय, स्वस्ती वाचन केलं आहे. स्वस्ती शब्द आहे आणि श्री वटेश्वर त्याचं नाव आहे. चांगदेव महाराजांना 14 जन्माचा बलिमंद होता. तो त्यांनी एकाच देहामध्ये सारला. 1400 वर्ष जगले. शतवर्षाची गणना आणि एक एक जन्माचं एक एक नाव वेगळे वेगळे 14 नाव आहे त्यांना. ते 14 नाव आम्ही 65 दिलेच आहेत. ही 65 गुरुजींनी सांगितली की ती प्रकाशित केलीच आहे. बहुतेक लोकांच्या घरी असेलच. ज्ञानदेवाचे चांगलं बोधपत्र म्हणून आम्ही प्रकाशित केले ते पण तुमच्याकडे असेलच. त्याच्यात 14 नाव आहेत ते द्या लिहिले आहेतच. वाचा आपण. अर्थात चांगदेव चांगा, वटेश्वर चांगा, चक्रपाणी चांगा, सिद्ध चांगा, शिवयोगी चांगा, मणिसिद्ध चांगा, अनकर चांगा, नाहमा चांगा, नागेश चांगा, मुदेश चांगा, सत्यसिद्ध चांगा, निश्चलदास चांगा, चिंधोदेवी चांगा, बुटी चांगा, असे 14 नाव. त्यापैकी वटेश चांगा हे नाव आहे. आता हे वटेश चांगा नाव तरी का, त्याची पण आख्यायिका आहे. असं मी वाचलं आहे, असं ऐकलं आहे की चांगदेव महाराजांनी पुढे पुढे त्यांना डोळ्याने दिसत नव्हतं आणि त्यांची संधीची वेळ झाली, पूजेची वेळ झाली. ते शिव बसत होते. शिवाची पूजा करायची ते अन्य ग्रहण करत नव्हते. प्रदोष होता. शिष्याला सांगितलं शिवाचं मंदिर बघ, मला शिवपूजा करून नंतर आनंद घ्यायचा आहे. तर शिष्याने पाहिलं तिकडे कुठे सापडत नाही शिव मंदिर. काय करायचं. चांगदेव महाराज गुरु महाराज रागवतील म्हणून त्याने काय केलं, वाटी ठेवली आणि त्या वाटीवर ते शिवलिंग तयार केलं आणि त्या वाटीवर त्यानं सांगितलं हे शिवलिंग आहे सांगून आणि पूजा केली. वटेश्वर असं नाव ठेवलं. वाटीवर शिवलिंग समजून त्यांनी पूजा केली. वटेश्वर चांगा असं त्यांचं नाव. स्वस्ती श्री वटेश्वर. ज्ञानोबरायांच्या मुखातला स्वस्ती शब्द ऐका, लक्षात ठेवा. पहिल्याच महत्वाचं आपलं कल्याण झालं समजा. ऐकणारच आणि सांगणारच. चांगलं झालं. कुणाच्या मुखातला शब्द आहे त्याच्या पाठीमागे शक्ती आहे. स्वस्ती शब्दात फार मोठी शक्ती. आता काय सांगू, मला जास्त विस्तार करता येणार नाही, सांगता येणार नाही.
कारण मला पुढे सगळा विषय मांडायचा आहे. श्रीवटेशाचं स्वस्तिगुणी कल्याण झालं, संपलंच. लगेच बोधायला सुरुवात. कुठून सुरुवात करायची बोधायला? सांगायचं ब्रह्मबोध, ब्रह्मानुभव आणायचं ब्रह्मानुभवावर देवाला. एक अद्वितीय ब्रह्मस्वरूपाची अनुभूती, स्वयंप्रकाश समिती दाखवून द्यायची आहे. हा उद्देश ज्ञानोबांच्या मनात आहे पत्र लिहिताना. परंतु ते सांगता येत नाही, कारण ते येतो वाक्यनिवर्तन, ते अप्राभिमानासह मनवाचीच्या वाणीच्या पलीकडे, शब्दाच्या अतीत कसं त्याला शब्दाने सांगावं, कसं लेखून लिहावं. म्हणून त्याने माझे शाखाचंद्र न्यायाने जगत कारणाचं माध्यम शोधलं आहे. आणि म्हणून सुरुवात करतात, जो लपून जगता वास जावी, प्रगटला ग्रासू करी. जो लपला म्हणून जग भासलं, जो प्रगट झाला ते ग्रासलं. ज्ञानेश्वर महाराज हे शब्दसृष्टीचे राजे असल्यामुळे त्याने अद्वैत वेदांत ग्रंथातले शब्दही घेतले नाही. त्याने स्वतःच रचना केली आहे. ग्रास आणि भास जगाकडे दोन शब्द आहेत. प्रगट आणि लपला हे दोन शब्द जो खरे आहे. ते नावही घेतले नाही. जो म्हणजे कोण? नाव कुठे इथे? मी तरी कसं नाव घ्यावं? नाव गाडी घेतलं नाही. जो म्हणजे कोण? कोणी जो होऊ शकतो. तुम्ही जो, मी जो, कोणी जो होऊ शकतो. पण तसं होऊ शकत नाही. इथे ज्ञानोबांचा अभिप्रेत अर्थ काय आहे? ते दोन कारणे नाव नाही घेण्याची. एक तर ती निनावी वस्तू आहे, नाव कसं घ्यावं. आणि दुसरी गोष्ट, नाव घेण्याची आवश्यकताच पडत नाही. एकच वस्तू अशी आहे की जिच्या लपण्याने जग भासतं. नाव घ्यायचं काय काय? आपल्या घरामध्ये सुद्धा पती पत्नीला नाव असतात. पत्रिकेच्या, लग्नपत्रिकेच्या मध्ये जाहिरात असतात. लग्नात नावही घेतली जातात. पण घरात मात्र जेव्हा ते नाव घेत नाही. बायकोला काय म्हणायचं? अहो इकडे कोण येतो? 1000 माणसात नवराच का? नाव नाही का त्याला? नाव घेऊन हरपायचं, हाक मारायचं नाही. पण तरी कळतं. अहो म्हणले की मला बोला. आणि हा नवरा असतो तो सुद्धा अगं इकडे म्हणले. अगं म्हणले कोण? अगं हे नाव आहे. अगं काय? वरती सांगायचे अगं म्हणजे आग. ते पाठीमागे आलेले आगच असते. म्हणतो आमच्या मुलाचे हाड भाजले. आणि भाजले कोणत्या आगी भाजले? की मागे आली बाग होतीच, ज्या आगने आग आहे त्याच्यामध्ये झाडं झाले ते. म्हणजे नाव असूनही पती पत्नीच्या नाव घेतले नाही. ते निनावी वस्तू आहे. ते नाव कशी नावे घेतील? म्हणून जो शब्द जो सर्वनाम आहे. जो लपला म्हणून जग भासलं, जगत कारण हे दाखवलं आहे. 3 महत्वाचे शब्द आणि तिन्हीचा अर्थ सांगता का? जो म्हणजे अधिष्ठान, लपला म्हणजे कारण, आणि जग भास म्हणजे काय? भास शब्द दिला आहे. भास खरा नसतो. वस्तू खरी असते, भास खरा नसतो. उदाहरण सांगायचं तर आरशामध्ये आपण कोण पाहतो? आरशामध्ये भास आहे आणि गळ्यावर ते मुख आहे, वस्तू आहे. तसं जो ही वस्तू आहे, वास्तव असते ती वस्तू, जो वस्तू आहे. जग हे भास आहे. जवळचा दृष्टांत सांगायचा तर आपल्या झोपल्यानंतर स्वप्नामध्ये भास होतो पदार्थांचा. पदार्थ नसतात, भास होतो. तसा सगळ्या जगाचा भास आहे. ज्ञानेश्वर महाराजांना, चांगदेव महाराजांना माहिती आहे की या जगाचा भास होतोय. उत्थान काळामध्ये, समाधी काळामध्ये लय होतो आहे जगाचा. उत्थान काळामध्ये भास होतो आहे. पण हा भास आहे कसा हे नाही कळलं चांगदेव महाराजांना. योग्य कारण दाखवलं आहे जग भासण्याचं. अनेक शास्त्रकारांनी जगत कारणाचा विचार केला आहे. तुम्ही सांगू शकत नाही, थोडा वेळही नाही. आपण 65 मध्ये वाचू शकतात. पण जगत कारणाचं नेमकं कारण काय आहे हे ज्ञानोबाने सांगतात. लपला म्हणून जग भासला. जसं रज्जू नेणता सर्पा विहे विष्णू कवाण, ज्ञानोबाने सांगतात रज्जू कळली नाही म्हणून सर्प वाचलाय. सर्प वाचला कारण कोण? रज्जूचं न कळलं. तसं जग वाचणार कारण कोण? जोच लपण. काय बिनचूक कारण सांगितलं मला. सगळ्या शास्त्रांचं म्हणून झालं. जो लपला म्हणजे जग वाचला. खरी आहे ती वस्तू लपली की कोणत्या तरी वस्तू भासतच असते. तीच वस्तू भासते, कोणत्या तरी पण वाचते. भावरूप वस्तू आहे तशी नाही कळली
कोणतर पण भासणारच. आता जो ही वस्तू वास्तव आहे, त्रिकाला बाधित सत आहे, मग ती वस्तू जर वस्तूरूपाने नाही कळली पण जरूरपणे भासत आहे. आता जो लपला म्हणून जग भासत, तर जो प्रगट झाला की त्याचा ग्रास. ग्रास शब्द भास या अर्थामध्ये आहे. ज्या काली ती वस्तू तिथे भासली त्या काली ती वस्तू तिथे नाही, त्याचं नाव आहे बाध. बाध शब्दाचा लक्षात ठेवा, वेदांतशास्त्रातला लय वेगळा, बाध वेगळा, नाश वेगळा. आपण काठीच्या घटावर मारली तर नाश झाला, सर्प वाळवतून ज्ञान परत वाळवून गेलं तर लय झाला, आणि काठीने मारला तर नाश झाला. रज्जू सर्प, रज्जूचं ज्ञान झालं की बाध होतो. म्हणजे काय, असं कळतं की मागे नाही, आता नाही, पुढे न होताच नाहीच नाही, त्याला म्हणतात बाध. तसाच भास शब्द लक्षात घ्या महाराज. भास शब्द काय आहे, फार मोठा महत्वाचा भास शब्द आहे. एक असून एक भासणे. आताच मी नुसतात बुद्धी ती आवडच्या मला देव शंकराचार्य सांगतात भाष्यामध्ये, एक असून एक भासणे हे जीवदशेचं लक्षण आहे. या अवदशा आहे जीवदशा आपल्याला परमात्मा असं जग दाखवते. कुठेही जग महाराज जाग होऊन बघा, कुठे स्वप्न, झोपही राहत नाही जाग झाल्यानंतर आणि स्वप्नही दिसत नाही. तसं तुम्ही ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची ईश्वस्वरूपात जागृती करून घेतली तर जगही दिसणार नाही, लपणे राहणार नाही. हे लपणं शब्द चांगलं मार्गाकरता ज्ञानाने वापरला आहे. ज्या भाषाही सुद्धा चांगलं करता वापरले, त्यांच्याकरता दोन्ही नाही मौलिक. मागलं फक्त जो स्वयंप्रकाश आणि व्यापक अशी वस्तू लपेल कशी, प्रश्न आहे माझा. दोन आवश्यक लक्षात ठेवा. लपला शब्द हा वापरला तो ज्ञानगणित चांगदेवांचा जग दिसणं आणि त्याला जग परमात्मा न कळणं ते धरून लपला, आणि भास शब्द वापरला आहे. वास्तविक ज्ञानेश्वर महाराजांना जो लपलाही नाही तर जगाचा भासही पण नाही. आणि याच बोधावर चांगदेवा राहायला असल्यामुळे एक प्राथमिक स्वरूपाची भूमिका दाखवली आहे. जो लपला म्हणजे भास, आणि जो प्रगटला ग्रास. उत्कृष्ट शब्द रचना आहे मला लक्षात ठेवा. कुठेच मला पासायचं असं म्हणणार नाही. ही रचना फारच अप्रतिम आहे. जगाचा भास आणि जगाचा ग्रास, जोच लपणं आणि जोच प्रगट. शक्य नाही कुठे माझे संस्कृत ग्रंथ सगळे वाचले माझ्या गुरुकडे, पण कुठे हा शब्द सापडलेच नाही. पासष्टीतच आहे. जो लपवून एकदा भास जावी, प्रगटला ग्रास करी. पुष्कळ याच्यावर विवेचन आहे. आपण बोधपत्रात वाचू शकता, चांगलं पास विसरण सांगितलं ते वाचू शकता. पुष्कळ जो आहेतच, नसेल तर आपण संग्रहित ठेवा, घ्या, बाजारामध्ये उपलब्ध आहे. पण एकदा भास झाली, प्रगटला ग्रास करी. कार्य, कारण आणि अधिष्ठान तीन गोष्टी करायच्या एकाच चरणामध्ये वरच्या. जो लपवणी जगदा भास, जो शब्दाचा अर्थ अधिष्ठान, लपल्याचा अर्थ कारण, लपणं, आणि जगदा भास असणे कार्य. कार्य, कारण आणि अधिष्ठान. आपण कार्यातच रुळू करतो. जगात काही आपण करतो याचा अर्थ कार्यात रुळू करतो. आपल्याला कारणाचा शोध नाही का, अधिष्ठानाचा काय शोध लागणार आहे. चांगदेव महाराजांना लागलं म्हणून सांगायला पाहिजे. जग भासते चांगदेव महाराजांना. समाधी काळी भासत नाही, पण युद्धान काळात त्यांना भासतच आहे, आणि ते सत्य वाटत आहे त्यांना. एक विशेष महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो. जी वस्तू नसून भासली ती सत्य वाटायला ते पुढे आणखी जास्त भ्रम निर्माण. सत्य कुठली पेढी आहे नाहीच वस्तू ती, पण ते आहे तशी वस्तू मूळची अधिष्ठान न कळल्यामुळे हे परिणाम झाला. दिसणं आणि सत्य वाटणं, आणि त्यात पुन्हा मोह, त्यात पुन्हा त्याचे कामुकरादी विकार हे सगळे निर्माण होते. असो, प्रवचनाचा विषय नाही. इथे चांगले पासळी प्रक्रियेसाठी नाही, आणि इथे अनेक वाद्यांचं खंडन मंडळी नाही. इथे फक्त अनुभव सांगायचा आहे, आणि त्या अनुभवांना चांगलं आपल्या अनेक आहे. त्याकरता ही भाषा आहे. लपला म्हणजे भाषा ही अद्वैत वेदांत ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे लिहित आहे. अद्वैत वेदांत ग्रंथात विचारसागर पंचदशी या सगळ्या ग्रंथामध्ये ही प्रक्रिया केली आहे. अधिष्ठानाचं विशेष स्वरूपाचं ज्ञान, सामान्य स्वरूपाचं ज्ञान,
त्या सामान्य स्वरूपाच्या ज्ञान विशेष रूपाचा ज्ञानाचा शोध केल्यानंतर आपल्याला अयम सर्प हा आपला भ्रम होतो. आता ते सगळा विचार केला आपला ऐकलं आहे. तिथे 3 दाखवलेलं अधिष्ठान एक वेगळं, अज्ञान त्याला कारण आणि कार्य हे सगळं पुढचं दिसलेलं पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान अर्थात त्या ज्ञानाभ्यास. तीच प्रक्रिया पहिल्यांदा म्हणून आपली स्थूल प्रक्रिया, स्थूल वेदांत म्हणतात त्याला. पण नारायण सूक्ष्मामध्ये न्यायचं आहे ते पुढे सांगणार. 3 ओळीमध्ये 65 संपली आहे. पहिल्या सुरुवातीला जो पण सुरुवात केली आणि शेवटची 3री ओळी बहु जो जो होय तो काहीच नव्हे, काही नभो आणि या अवघाची जो, तिथे पुन्हा उपसंहार करून सांगतो साध्य आहे. तिथे जो शब्द आला त्या 3 वेळा पहिली 65 संपली आहे. 3 वेळा 65 संपली आहे. पहिल्या 3 वेळामध्ये 3 ओळीतच 65 संपवली थोडक्यामध्ये. हे बोललो ना, नारायण पालहा करण्याची सवय नाही, थोडक्यात बोलायचं, महत्वाचं बोलायचं. त्याप्रमाणे जो लपून वेगळा भाषा जावी, पहिल्या वेळेमध्ये जो शब्दाने उपक्रम केला आणि 3ऱ्या वेळेमध्ये बहु जो जो होतो तो काही दिन आहे, काही नमुने अवघाची जो, इथे पुन्हा परत जो शब्द उपसंहार केला आहे. उपक्रम एक लिंग आहे. आता कार्य कारण अधिष्ठान 3 दाखवले आणि मी सांगतो म्हणून नव्हे, जो लपण्याचा आणि जग भासण्याचा कार्यकारण भाव हा निश्चित स्वरूपाचा आहे हे सांगण्याकरता पुढची 2री ओळी आहे. प्रगटे तो नदीसे, लपे तो आभासे. जवळजवळ प्रगटे तो नदीसे आणि जवळजवळ लपे तो आभास. हे जवळजवळ तवतो काय भाषा ज्ञानवाणी. जसं जसं अधिष्ठान लुप्त तसं तसं जग भासतं. सगळ्यांना दिसतं असं नाही, सगळ्या वेळी दिसतं असं नाही. सगळ्यांना लपलंय का नाही, आणि सगळ्या वेळी लपलंय का नाही. जवळजवळ तवत काय भाषा आहे. जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा, जेव्हा जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा अंधार, जेव्हा जेव्हा सूर्य प्रकाश अंधार सगळे असतो. जवळजवळ तवत नेहमी नाही, जगाचा भास नेहमी नाही, आणि जोच लपणे नेहमी नाही. जो स्वयंप्रकाश व्यापक आहे, 2 आवश्यक लक्षात ठेवा. कसं लपेल तो, की लपलं शब्द जी भाषा आहे आणि भाषा शब्द ती तुमच्या आमच्याकडून भाषा वापरली आहे, चांगल्याकडून भाषा वापरली आहे. वास्तविक तो लपणंही शक्य नाही, जे भासणं नाही शक्य नाही. नाहीच तर भासेल काय. जो लपण जगला भास झाली. कशी शब्द रचना आणि कशी मांडण्याची पद्धती शाखा चंद्रने म्हणतात त्याला. जोच ज्ञान करून द्यायचं आहे त्याला चांदेवाला. पण मात्र लपणं आणि जग भासणं हे शाखा चंद्रज्ञानी तुमच्या लोकांना सांगितलं आहे. तर जोपर्यंत पुणे करतात. जवळजवळ प्रगटे तो दिसते, जवळजवळ लपे तो आभास. निश्चित स्वरूपाचा कार्यकाळ भाव अन्वय सिद्ध होतो. अन्वय आणि व्यतिरेक. घटाला कारण माती कशावर, माती असेल तर घट होतो, माती घट होऊ शकत नाही. अन्वय व्यतिरेक. कार्यकारण भाव शोधायचा असेल तर अन्वय व्यतिरेकावर, आणि वाक्याचं तात्पर्य निश्चय करायचं असेल तर त्याला षडलिंगातून तात्पर्य निश्चय होतो आणि अन्वय व्यतिरेकावरून कार्यकारण भाव सिद्ध होतो. तिथे अन्वय व्यतिरेक दाखवून आहे. यत् सत्वे यत् सत्वम यद् भावे यद् भावा. मृत्तिका सत्वे घटसत्वम, मृत्तिका भावे घटाभावा. मृत्तिका असेल तरच घट होतो, मृत्तिका होऊ शकत नाही. म्हणून मातीला कारण घटच आहे, नाही घटाला कारण माती आहे. मुद्दाम बोलत का मला तुमचं लक्षामध्ये काय मागे दिसत नाही तुम्ही, पण ते आहे की पाहतो. घटाला कारण माती नाही, मातीला कारण घट आहे. मातीमुळेच घट आहे, मातीला घट होऊ शकत नाही. घटाच्या आत बाहेर खाली वगैरे मातीच असते. कार्यामध्ये कारणाची व्याप्ती आहे आणि अध्यस्थामध्ये अधिष्ठानाचीच व्याप्ती आहे. हे कळावं. रज्जू सर्व दृष्टांत अध्यस्त अधिष्ठानाचा आहे आणि घटमूर्तिका दृष्टांत हा कार्यकारण भावाचा आहे. कार्यकारण भावामध्ये समसत्ता असते आणि अध्यस्त अधिष्ठानामध्ये विषम सत्ता असते. रज्जू सर्पामध्ये विषम सत्ता आहे म्हणून अध्यस्त अधिष्ठान भाव, आणि घटमूर्तीमध्ये समसत्ता आहे म्हणून कार्यकारण. तसं लपणं आणि जग भासणं याची समसत्ता आहे म्हणून कार्यकारण भाव दाखवला. जोचा आणि जग भासण्याचा विषम सत्ता आहे अध्यस्त अधिष्ठान भाव. जवळजवळ लपे तो आभास.
जवळजवळ प्रगटे तो न दिसे. इथे मोकळी भाषा, सोपी भाषा दिसते आपल्याला, पण गूढ अर्थ त्यात धरला आहे. सूत्रप्राय भाषा आहे. अल्पाक्षरम संदिग्धम सार्वदेशोपम म्हटलं आहे. सूत्राची भाषा अशी असते, अक्षर थोडी पण अर्थ खूप त्यात धरलाय. किती काढीचा आपली बुद्धी कुंठित होईल, पण त्याचा अर्थ होऊ शकत नाही. आता कोणी म्हणे तुमच्या जो मध्ये प्रगटणं आणि लपणं हा तरी विकार असेलच ना. कधी प्रगटतो कधी लपतो, मग जगदा भास होतो. प्रगट आणि लपणे हे दोन गोष्टी ते आहेत तुमच्या जो मध्ये. त्याच्याकरता पुढे लिहिलं प्रगट ना लपाला ना, तर ना शब्द दुर्गे लावायचा. लिहिले तुझं न्याय उंबरवट्यावर ठेवलेला दिवा जसा आते प्रकाश टाकतो बाहेर टाकतो, तसा दिल्ली तुझं न्यायाने ना शब्द लावायचा. प्रगट ना लपाला ना. वस्तुस्थितीने काय आहे, जोच आहे तो लपलाय नाही प्रगटलाय नाही. त्या ठिकाणी तुमच्या दृष्टीने तो लपला आणि प्रगटला म्हणायचा आहे. तो अव्यवहारी आवाजची आहे. कसलं प्रगटन कसलं लपण्याचे म्हणजे काहीच कोणता विकार नाही. निर्विकारच सिद्ध केलं. प्रगटना लपाला या म्हणण्यामध्ये निर्विकारच सिद्ध केलं. लपणं प्रगटणे हे विकारच आहे. आणि वस्तुस्थितीने लपवण्याकरता ज्याला लपवायची मोठी वस्तू लागते, जो पेक्षा मोठी वस्तू आहेच कोणती, तो लपेल किंवा लपी त्याला दोन कारण आहेत न लपण्याची. एक तर व्यापक आणि स्वयंप्रकाश आहे, तिच्याकडून लपू शकत नाही. आणि तिच्याकडे मोठी वस्तू पण नाही, म्हणून लपू शकत नाही. तुमच्याकरता संगतीची भाषा लावून दाखवली. सिद्धांताची भाषा वेगळी आणि संगतीची भाषा वेगळी. हे जो लपला शब्द मध्ये घातला आहे फक्त तुमच्या संगतीकरता भाषा वापरली आहे. वास्तविक तो लपलाही नाही प्रगटलाही नाही. तो आहे तसा असाही अव्यवहारी वाटत बोलू शकत नाही. कानीच्या लागे हातीचा मळ. काही बोलता येत नाही. दोष मध्ये बोलायचं त्याचं जगाचा स्वीकार करून अध्यारोपाचा स्वीकार भाषेतूनच बोलायचं असतं. अध्यारोपामध्ये बोलताच येत नाही. पाणी बंद होते. प्रगट ना लपाला ना. ठीक आहे म्हणाले, तुमच्या जो मध्ये लोक प्रगटाने लपण्यापेक्षा जग तर भासते ना. जो लपल्यानंतर जग तर भासते ना, हे तर मान्य आहे ना. हो भासू द्या, म्हणजे काही बिघडत नाही. नको मता स्पर्श लागत नाही त्याला. जरी भासलं तरी जा स्पर्श लागत नाही. नको मता न स्पर्श लागतात. तो तर भासू द्या. रज्जूवर सर्व भासला तर काय दोन्ही विषारी झाली. आणि मला भाजले काय सोडून दिलंय. आणि दोन्ही मिथ्याच आहे. दोन्ही भाजलं सुगंधी होत नाही, विषारी होत नाही. नको मता सर्पाने विषारी होत नाही, मारेने सुगंधी होत नाही. स्पर्शच लागत नाही त्या दोघीला. 10 माणसाला 10 जरी भ्रम झाले तर रज्जूला कशाला स्पर्श करायला सांग. तसं किती जरी जगत आभास तुम्हाला झाला तरी पण या जगत आभासात जोला काय समजायला सांगा. नको मता विषम सत्ता दाखवली. नको मता स्पर्श लागत नाही. आता पुढे आणखी आहे नवबाई सांगतात, जवळजवळ बहु बोलतो तो काहीच नाही. आणि समाजाची भाषा म्हणजे का बहु जवळजवळ होतो तो काहीच नाही. काही नगुण आहे अवघाची जो जवळजवळ बहु होय तो काहीच नाही. जेव्हा जेव्हा तो पुष्कळ होतो तेव्हा काहीच झाला नाही. विरोधाभास दिसतो याच्यामध्ये. विरोध दिसतो याच्यामध्ये. मग बहु होय का बहु न होय. एकदा म्हणतात बहु जवळजवळ होय तो काहीच नाही. आणि काही न होणे पुन्हा आहे अवघाची जो. सर्वसामान्य माणसाला ही शब्दातली अक्षराचे अर्थ करणं फार कठीण जाते. मी तर असं म्हणेन की नवीन श्रोत्याला ऐकणार सुद्धा हे जडच आहे. हे काय सांगायचं. आमच्या अगदी काही आम्हाला भाषण करते एखाद्या दर्गाची घालावी बाजूला कानाजवळ कसं होत असेल असं वाटतं मला. जवळजवळ बहु होय तो थोड चिंतन करावं. धर्मच महाराज वेदांताचे सगळे ग्रंथ वाचावे. अगदी गळाला जावं वेदांशास्त्राच्या. आणि मग नंतर 65 अमृतांत मग अर्थ करतो. मौलीच्या कृपेने ते शक्य नाही. जवळजवळ बहु होय तो काही नाही. ते बहु जवळजवळ होय चांगली वाटच्या दृष्टीने. तो काहीच नव्हे ज्ञानवाच्या दृष्टीने. काही झालंच नाही. कुठं झालं. स्वप्नी परिपुराजे आपणाचे कुटुंब होईजे ते चिंता आहे मोहेच आहे रात. एक संन्यासी महाराज चतुर्थाश्रमी झोपले. स्वप्न पडलं. त्यात त्यांना लग्न झालं. 2-4 तारटे पण झाले. पुढे आपलं कसं आपलं काय आपण करत नाही. तितक्याच जागा आता प्रायश्चित्त घ्यायला गेल ना. कसलं प्रायश्चित्त.
कुठे बायको राहिली, कुठे मुलं बाळ राहिले. मग झाले नाही का स्वप्नामध्ये? झाले. जागृती राहिले का? बहु जो होय तो काहीच नाही. तसा हे सगळं जगाचा पसार आहे महाराज. तुम्हाला तसं झालं वाटतं नाही, काहीच झालं नाही. म्हणजे मुलींची भाषा होती, हे जग केलं का झालं का भासलं. कुंभाराने घट केला, मातीचा घट कुंभाराने केला. दुधाचं दही झालं आणि रज्जू सर्प झाला का केला का भासला. झालं म्हणलं तर परिणाम, केलं म्हणलं तर आरंभ व्हा, आणि भासलं म्हणलं तर विवर्तवाद. वेदांत शास्त्राचा विवर्तवाद आहे, न्यायशास्त्रकाराचा आरंभवाद आहे, आणि सांख्यशास्त्राचा परिणामवाद आहे. जर जग झालं म्हणून तर कशाचं झालं, कोणी केलं, कुठं बसून केलं, कशा करता केलं, अनेक प्रश्न आहेत. जग झालं नाही, जग केलं पण नाही. केलं म्हणून कोणी केलं? ईश्वराने केलं. त्याचं काय आलं ईश्वराचं? तुम्ही केलेल्या कर्माचा, शुभाशुभ कर्माचं फल देण्याकरता जग हे केलं नाही, तुमच्याकरता भासवले. ईश्वराने जग केलं नाही. काहीतरी जगत कारण म्हणण्यापेक्षा ईश्वर कारण मानावा, हा शास्त्राचा तात्पर्य आहे. पण जग केलं ईश्वराने असं सुद्धा नाही, मला भास होतो आहे. रज्जूसर्प दृष्टांत समोर ठेवा, सर्प केला नाही, झाला नाही, फक्त मला भासतो आहे. आणि ते का भासतो आहे? रज्जू न कळेल भासतो आहे. तसं चोर न कळेल जग भासत आहे. जो जो होय बहु होय तो काहीच नाही. मागे सुद्धा जवळजवळ तो भाषा आहे. जवळजवळ प्रगटे तो दिसे, जवळजवळ लपे तो आभासे. इथे मला जवळजवळ शब्द आहे. जवळजवळ बहु होय तो काहीच नाही. वस्तुस्थितीने काहीच नाही. हेच खरे महाराज, की तुमच्या आमची तोंडून बोल भाषा आहे. बहु जवळजवळ होय, काही झालंच नाही. स्वप्न उदाहरण जवळ डोळ्यासमोर ठेवा. रोज आपल्या अनुभवात स्वप्न आहे. कितीतरी आपण पाहतो स्वप्नामध्ये चांगले वाईट पदार्थ, त्याचे परिणाम आपल्याला त्यावेळेस होता स्वप्नामध्ये न्यायचं नाही. जागण्याचं काय सांगा, सगळं स्वप्नमत आहे. ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची जागृती आल्याशिवाय खऱ्या अर्थाने मनुष्याला आपल्या स्वरूपाची ओळख होत नाही. निर्वाण. आता जवळजवळ होय काहीच नाही म्हटलं की शून्यवाद झाला. पुन्हा प्रश्न येतो, शब्द बोलले की शंका तयार आहे. काही नाही म्हणले मग शून्यच आहे. मग काही नाही म्हणजे वेदांत शास्त्र अशी अडचण आहे. नाही की भाषा बोललो की शून्य मग तो शून्यच म्हणा. आणि आहे की भाषा बोललो की द्वैत मग तो द्वैतच आहे. एवढं आहे द्वैतच आहे. द्वैतही नाही आणि शून्य नाही. आणि आहे नाही पेक्षा वेळेवर बोलता पण येत नाही. काय बोलणार तुम्ही सांगा? आहे तरी म्हणणार, नाही तरी म्हणणार. नाही म्हणलं की शून्य म्हणणार, आहे म्हणलं की द्वैत. आणि ही वस्तुता अशी आहे की आहे नाहीच्या पलीकडे. म्हणून काही नभोनी आहे शब्द आहे पुढे. काही नभोनी आहे, काही नभोनी आहे. काय आहे सांगा ना महाराज? काही नभोनी आहे ते काय आहे? थोडक्यात सांगा, अवघाची झोप. अवघा जो आहे, अवघा शब्दाचा अर्थ ज्यावेळी जग भासलं तेव्हाही आहे, जेव्हा जग भासत नाही तेव्हाही आहे. भावाभावाच्या विरहितही तो आहेच आहे. केव्हाही आहे, मागे आहे, आता आहे, पुढे आहे. अवघाची सगळा तोच आहे. अवघा या शब्दाचा व्यापक अर्थ करा. अवघा शब्दाचा अवघा व्यापक अर्थ करा. जग दिसण्यापूर्वी, जग मावळल्यानंतर, जग असलं नसलं तरी सुद्धा फक्त अवघा तोच आहे. अवघाची शब्दामध्ये अवघा अर्थ घ्या. कोण आहे? सगळा जो आहे. जो 3 वय 65 समाप्त आहे. आज आरंभ केली, आज समाप्त झाली. एका तासात संपवली. 3 वेळा 65 संपली आहे. अद्वैत वेदांत ग्रंथ वाचल्यामुळे आपल्याला ही प्रक्रिया ज्ञात आहे. म्हणून त्या प्रक्रियेतून आपण हे 3 वेळा समजावून सांगितलं आहे. जग कसं भासलं आहे, कसं भासलं, कसं
केव्हा भासतं केव्हा भासत नाही, वस्तुस्थितीने काय आहे हे सगळं सांगितलं आहे. 3 ओव्या या फार महत्वपूर्ण अशा पहिल्या आहेत. त्या आपल्याला आपल्या अद्वैत वेदांत ग्रंथाच्या प्रक्रियेतून जसं माहीत आहे त्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. चांगदेव महाराजाला अर्थ करण्यात माहीत नाही, पण मात्र गुरुच्या कृपेनं माऊलीच्या कृपेनं आपल्याला मात्र हे चांगलं उलगडलं की जग का भासतं, कुणाला भासतं, केव्हा भासतं, आहे कसं, भासलं तरी काही बिघडत कसं नाही, वगैरे वगैरे प्रकार. चांगदेव 65चा अर्थ आमच्या गुरुजींनी 2 चातुर्मासामध्ये पंडितला सांगितला होता. तो लिहून घेतला मला, यामध्ये आहे त्याच्यावर प्रकाशित केला आहे, थोडक्यात प्रकाशित केला आहे, पुष्कळ वहीमध्ये आहे. सगळं प्रकाशित करू शकत नाही. व्यापक स्वरूपाचा अर्थ आहे, मी थोडक्यात आपल्याकडे मांडला आहे. 1 तासातच सगळं सांगायचं असा अवधी असल्यामुळे वेळेची मर्यादा मला फार शिकवलेली आहे. 10 वाजता सुरुवात करायची, 8 वाजता संपून टाकायचं. त्या दृष्टीने स्वस्ति श्रीवटेषु लपून जगदा वासु दावी मंत्रासु प्रगटा करी प्रगटेतो तो निर्विसे लपेतो आभासे प्रगट ना लपाला ना नको मता जो बहु जो जो होय तो काही नव्हे, काही नव्होनी आहे अवघाची जो. आपण गुरुमुखाने शब्द जरी थोडे ऐकले तरी पण विद्वान आहात, बुद्धिमान आहात, अधिकारी आहात, अनुभवी आहात, याचा आणखी जास्त जास्त आपण आपल्या बुद्धीतून विकास त्याचा केला पाहिजे. एखादी फुलाची कलिका जशी छोटी असते, कमलकलिका, सूर्यप्रकाशाने उमलल्यानंतर शेकडो पाकळ्या, हजारो पाकळ्या विकसित होतात, मोठं फूल होतं. तसं हे माऊलीचे शब्द जरी थोडे असले तरी आपल्या स्वतःच्या डोक्यातल्या विचाराने जास्त प्रफुल्लित करा, महाराज अधिकाधिक त्याचा विचार करा, चिंतन करा. माझ्या अल्पबुद्धीने अल्प वेळेमध्ये वेळेच्या आत 3 वहीचा पूर्वचा अर्थ सांगितलेला आहे. तसं मला आता 5 दिवसापासून म्हणजे 15 वेळ सांगावं लागणार आहे. कमी कमी 12-13 सांगावं लागतील तर ते 65 संपेल. आणि सगळं तुम्हाला 65चा काय अर्थ आहे त्याचा ज्ञान एक झलक तरी तुम्हाला दाखवून दिली पाहिजे असे माझं मनोरथ आहे. त्या दृष्टीने मी आजचं पहिलं सुरुवातीला गुरुकृष्णामृताचे पुष्प तुमच्याकडे ठेवलेलं आहे, त्याचा आपण स्वीकार करावा अशी विनंती आहे. पुढचा जो उद्याचा 4था ओळीचा विषय पूजा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली करदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यते तो शावे, तो शोनी मज द्यावे पसायला नाही. जे खळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पळो मैत्री ठेवाचे दुरिताचे तिमिर जावो. विश्वस्त धर्म सूर्ये पाहो रोजेवाण ठेल तो दिलाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळे ईश्वरनिष्ठांचे मान दिहाळे. अनवरत भूमंडळी भेटो तया होता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मायचे गाव. गोलकी अर्णव पियुषाचे चंद्रने अलांछन मातंडचे तापहीन. ते सर्वायुषा सज्जन सुरी होतो. हे कवना सर्व सुखी पूर्ण होऊन निरोगी. भजी जुवादे वृद्धिया खंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोके दृष्टादृष्ट विडे वा विदित म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. तथासु तथासु तथासु. कुंडली करदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. आजचं जे प्रवचन केलं असं कधीही केलं नाही, आजच फक्त केलं आहे. माझ्याकडे जे श्रोते बसलेले असतात आणि त्यांच्याकडे पाहून मी त्यांच्या माना कशा हलतात याच्याप्रमाणे मी बोलत राहतो. पण आज मला ते काही घडलं नाही, पण तुम्ही मात्र माना हलल्याच असतील असं मला एक अंदाज आहे. असं प्रवचन आज हरिभक्त परायण आमचे प्रमोद कुमावत साहेब यांच्यामुळे घडलं आहे. आणि खरोखरच त्यांनी मोठं स्तुत्य हा कार्यक्रम त्यांनी सगळ्यापर्यंत पोहोचवला आहे. आणि यात आमच्या मुलाचा पण जास्त सहभाग आहे. आता त्यांनी हे
फेसबुक आमच्या समोर आल्यामुळे आज तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचता आलं. लॉकडाऊन आहे तर तरी पण तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि तुम्हाला सुद्धा माझं दर्शन किंवा श्रवण मिळालं हे आपलं भाग्य समजायचं. मी बंद खोली बसलोय, घरात सुद्धा बंद खोली बसलोय चौथ्या मजल्यामध्ये. आणि आमच्याकडे कोरोना नाही, आमच्याकडे देवराणा आहे. द्वारकेचा देवराणा आमच्याकडे आहे. त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. आम्हाला माहिती नाही काय चाललं बाहेर. असो, आता नंतर उद्या 10 वाजता भेट. रामकृष्ण आहे.